हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर तुम्हाला वाटत असेल की मी कसं काय या चॅनलवर ब्लॉग घेऊन आलेली आहे. तर मी आता असं डिसाईड केलेलं आहे की मी या चॅनलवर माझे डेली ब्लॉग्ससुद्धा टाकणार आहे. जे कॉन्टेंट येत होतं ते पण येणार आहे आणि हे याच चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉगसोबत माझ्या लाईफमध्ये काय चालू होतं किंवा आता काय चालू असणार आहे आणि माझं डेली रुटीन आणि स्पेशली माझ्या प्रेग्नन्सी जर्नी हे सर्व मी कन्सिस्टंटली आता व्हिडिओज अपलोड करणार आहे. आणि माझ्या लाईफमध्ये जे चालू आहे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि माहिती नाही मला काय झालं होतं, मी ऑफलाईन मोडवर होती पण आता माझं वायफाय फुल स्पीडवर आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर, आणि जुनी असाल तर व्हिडिओज बघत राहा. आणि प्लीज मला रिकमेंड करा की मी अजून तुमच्यासोबत काय काय शेअर करायला पाहिजे. तर चला व्हिडिओ करूया स्टार्ट. आज काय काय होतं आहे मी तुम्हाला दाखवत राहा. तर आता मी वॉकवरून आलेली आहे आणि मी माझं आवरून घेतलं, मी फ्रेश झालेली आहे. मी हेअरसुद्धा वॉश केलेले आहे. खूप खराब झाले होते कारण की इथे प्रोग्राम नंतर हेअर स्टायलिंग वगैरे नंतर मी काही केलं नव्हते हेअर वॉश, तर मी आत्ता करून घेतलेले आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी ड्रेसिंग टेबल आवरणार आहे. कारण की खूप पसारा झाला होता आत्ताच्या प्रोग्राममुळे, किंवा खूप दिवस झालं मी जेव्हापासून म्हणजे प्रेग्नन्सी चालू झालेली आहे तर मी काही आवरलेलं नाही आहे. तर त्यामुळे मी थोडं घर आवरत आहे. तर मी काल कपाटसुद्धा आवरलं, मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. तर बघा मी काल कपाट पण आवरलं आहे. तर एकेकाने मी अशी कामं करून ठेवणार आहे जेणेकरून मला पुढे प्रॉब्लेम नाही गेला पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता हे ड्रेसिंग टेबल आहे, तर याची अवस्था कशी आहे. तर हेच मी आज साफ करणार आहे. तर चला करू सुरू. पहिले मी माझे केस थोडेसे विंचरून घेते. त्याच्यावरती बिनकामाच्या वस्तू असतात हे सर्व तर मी हे रिकामा केलेलं आहे सर्व. बघा याची अवस्था पण खूप बेकार झालेली आहे, धूळ झालेली आहे खाली, बघू शकता. मला अँगल मिळत नव्हता, आता अँगल मिळालेला आहे. आणि सर्वात पहिले तर या पसाऱ्यातून मी जे मला कामाचं नाही आहे ते टाकून देणार आहे. जे एक्सपायर झालेलं आहे ते पण फेकून देणार आहे. जे माझ्या कामाचं आहे आणि जे इम्पॉर्टंट आहे तेच मला इतका पसारा झालेला आहे. आणि आता काय मी बाळाल्यानंतर हे सर्व करू शकणार नाही हे काही दिवसपर्यंत. सो आता मी हे करून घेते, यातलं सर्व सॉर्ट करून घेते आणि नंतर मग ड्रेसिंग टेबल साफ करते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. ओके, तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा, स्किप नका करू. सामान तेवढं जमा केलेलं आहे पण यूज काहीच करत नाही. तर तुमच्या पण ड्रेसिंगची हीच अवस्था आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी हे सॉर्ट करून घेतलेलं आहे पसारा, आणि माझे जे धुवायला टाकायचे आहे ते साईडला काढलेले आहे. हेअर ॲसेसरीज आणि त्या साईडनं मी कॉस्मेटिक वगैरे काढून ठेवलेले आहे. आणि हे आणि ड्रेसिंगसुद्धा साफ केलेलं आहे स्वच्छ पाण्याने, मिरर पण. तर आता एक मी ब्रेक घेते, मी पाणी पिते. आई काय करायली ते पण बघू. आई काय करायली? अरे वा, आई तूप काढायली. तर घरचं आई कशानं मलाई जमा करून आई तूप काढत आहे माझ्यासाठी फ्रेशवालं. तर फ्रेंड्स माझं सर्व आवरून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी मी म्हटलं थोडंसं फ्रेशन अप व्हावं, चहा घ्यावं. चहा घेत होती मी आणि मी तुम्हाला दाखवते की मी कसं काय अरेंज केलेलं आहे. मी ज्वेलरी अरेंज केलेली नाही आहे, मी ज्वेलरी अशी ठेवलेली आहे सध्या पॉलिथिनमध्ये. कारण की मला याच्यासाठी एक ऑर्गनायझर ऑर्डर करायचं आहे आणि असं काही प्लॅनिंग नव्हतं की ड्रेसिंग टेबल वगैरे मला फक्त साफ करायचं होता. पण आता असं वाटतं आहे की एकदाच अरेंज करून दिलेलं चांगलं आहे, कारण की ज्वेलरी खूप अस्ताव्यस्त झालेली आहे. तसे माझ्याकडे असे इयरिंग्सचे बॉक्स वगैरे आहे, पण यात मी दाखवते अशी. पण यात ज्वेलरी म्हणजे की आपले नेकलेस वगैरे बसत नाहीत, तर त्यामुळे असं काहीतरी मला बघावं लागेल.
आणि मी वर काहीच ठेवणार नाही आहे, कारण की आता सध्या मला काम येणार नाही. आता पुढे बेबी येणार आहे आणि एवढा आपण मेकअप करत नाही, एकदम सिम्पल असंही मी खूप कमी मेकअप करत असते आणि त्याच्यामुळे मला जास्त वर काही ठेवायचं नाही ड्रेसिंगवर, कारण की मी इथं बेडच्या बाजूला माझा ड्रेसिंग असल्यामुळे ना मला बऱ्याच गोष्टी इथं माझं औषध वगैरे ठेवावं लागते, बॉटल ठेवावं लागते. तर हे मी अशा माझ्या डेली यूजच्या जे गोष्टी आहेत, जसे की कॉम्पॅक्ट वगैरे मी BB किंवा CC क्रीम नॉर्मली यूज करते कुठं बाहेर निघताना वगैरे, आणि एक न्यू लिपस्टिक जी मी आता सध्या तर विअर करणार नाही, खूप कमी लिपस्टिक यूज करत आहे मी सध्या, आणि माझं फेवरेट काजळ. सो हे सर्व गोष्टी मी एका या छोट्याशा बॉक्समध्ये ठेवत आहे आणि मी हे वरनं ठेवता इथे ड्रॉप आहे, मी तुम्हाला दाखवते एक सेकंद. एक कपाटाचं असं एक ड्रॉवर आहे, त्यात मी हे ठेवणार आहे, जेणे मला यूज करायला सोपं जाईल, काढायला वगैरे. आणि माझ्या खूप कमी नेलपेंट, मला नेलपेंटचा खूप शौक आहे, मला खूप आवडते, पण मी सर्व टाकून दिलेलं आहे कारण की ते अर्ध्याच्या वर सुकलेल्या होत्या. हे क्लचर्स आहे ऑलरेडी, अजून खूप सारे क्लचर्स साईडला आहे, तर ते पण मी मला सोपं जाईल, किंवा मला इकडे तिकडे आपल्या क्लचर माहिती आहे तुम्हाला की कुठे कुठे फिरतात ते, तर ते पण कुठे मला इथे अरेंज करता येईल मी ते बघणार आहे. आणि एक DIY ट्रिक आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर या व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ खूप लांब झाला तर यात नाही तर मी शॉर्ट्स बनवून देईल त्याच्यावर. गाईज बघू शकता तुम्ही की हे झालेलं आहे माझं ड्रेसिंग टेबल सेट करून. मी काही वर ठेवलेलं नाही आहे, हे बघू शकता. एक्स्ट्राचं सामान मी यात खाली ठेवून दिलं आहे जे मला लागणार नाही. ज्वेलरी आहे जे की मी तुम्हाला ते ऑर्गनायझर आल्यावर तुम्हाला मी दाखवणार की ज्वेलरी मी कशी ऑर्गनाईज करते. आणि एक्स्ट्रा जे मला डेली लागणारं सामान आहे ते मी या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे. ते होते माझे मेकअप टूल्स वगैरे जे की मी धुवायला पण टाकलेले आहे, म्हणजे बो, हेअर बँड, ब्रशेस वगैरे. अजून आपलं काय राहते, ब्लेंडर, सॉरी ब्लेंडर, मला ब्लेंडर बनायचं होतं, ब्लेंडर. हे सर्व मी धुवून स्वच्छ करून मग ते वाळ्यावर ठेवून देईल. आणि बाकी ज्वेलरीचं जे ऑर्गनायझिंग वगैरे आहे त्याचा पण ब्लॉग येणार आहे आणि कंटिन्युअसली आता ब्लॉग येत राहणार आहे. तर असेच माझ्या व्हिडिओला बघत राहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा, प्लीज प्लीज प्लीज. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता व्हिडिओज येणार आहे आणि तुमचा मला तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे. तर यस, तर असा होता हा व्लॉग. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.